हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. आज मी तुम्हाला वाळलेल्या फुलांपासून धूप कशी बनवायची ते सांगणार आहे. यासाठी दिवाळीमध्ये जे काही झेंडूच्या फुलांचा हार होता तो पूर्णपणे वाळू दिला. त्यानंतर वाळल्यानंतर त्याच्या पाकळ्या केल्या आणि त्यासाठी आपल्याला लागलेलं साहित्य आहे वाळलेली फुलं, कापूर, भीमसेन कापूर, तूप आणि काही तेजपत्ता आणि ओला धूप, जो की देवापुढे आपण जाळतो तो ओला धूप घ्यायचा. हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण हे फुलाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं ओला धूप टाकणार आहोत आणि तेजपत्ता आणि थोडं तूप टाकून आपण या सगळ्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. कारण हाताने हे खूप मोठं होतं, त्यामुळे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ते एकजीव होतं, बारीक होतं आणि त्याची धूप बनवायला आपल्याला सोपं जातं. त्यासाठी आपल्याला मिक्सरमधून काढल्यानंतर ह्या पद्धतीने हे बारीक झाले. यामध्ये आपण तूप टाकणार आहोत आणि हे चांगलं ओलं करून घेणार आहोत, ज्याने याच्या वड्या पडतील. तर यामध्ये आपण ओलं धूप टाकणार आहोत, जो की बाजारात मिळतो रेडीमेड. चंदन धूप असेल, थोडं भीमसेनी कापूर आणि तूप टाकून परत हे आपण मिक्सरमधून काढणार आहोत. त्यामुळे हे पूर्णपणे बारीक आणि ओलं होईल. यामध्ये पाणी वापरायचं नाही, इतर काही साहित्य वापरायचं नाही. हे वाळलेली फुलं असल्यामुळं लगेच पेट घेतात आणि ह्या भीमसेन कापूरमुळे वगैरे इतका छान सुगंध येतो की आपल्या घरामध्ये एकदम असं प्रसन्न वातावरण होऊन जातं. आपण खूप सारे फुलं असे देवाला वाहिलेले वाळलेले फेकून देतो. तर ही फुलं जमा करून जर आपण घरच्या घरी असा धूप बनवला तर आपण सकाळ संध्याकाळ हा धूप घरामध्ये जाळू शकतो. आता हे आपण परत एकदा मिक्सरनी काढले, तूप टाकले आणि छान पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे. आणि याचे आपण छोटे छोटे गोळे बनवणार आहोत, कोन बनवणार आहोत, म्हणजे धूप म्हणून जाळता येतील. यामध्ये थोडंसं अत्तर टाकलेलं आहे मी, मोगरा अत्तर, याने की आणखीन सुगंध छान येतो आणि घरामध्ये हा सुगंध छान दरवळतो. ह्या अशा पद्धतीने याचे छोटे छोटे कोन बनवून घेतलेले आहेत आणि पूर्ण धूपचे कोन बनवून घेणार आहे. आणि हे डब्यामध्ये साठवून तुम्ही ठेवू शकता. दररोज सकाळ संध्याकाळ हा धूप देवापुढे जाळू शकता. तर असे भरपूर कोन बनवले आणि यातला एक कोन आपण पेटवून बघूया. खूप छान पेटतो आणि पूर्णपणे जळला जातो. बघा, आता आपण हा एक कोन पेटवणार आहोत. ही देवाची फुलं वेस्ट घालण्यापेक्षा घरच्या घरी जर आपण असं बनवला धूप तर आपल्याला बाजारातून केमिकलयुक्त धूप आणण्याची गरज नाही. पहा किती छान जळतोय आणि खूप सारा घरामध्ये सुगंध पसरलेला आहे आणि हा खूप छान पेट घेतो. हे पहा, देवापुढे लावल्यानंतर याचा धूर कुठपर्यंत जातोय आणि पूर्णपणे हा पेट घेतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही हा घरी करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.